राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार हे परवा दिल्ली येथे संपन्न झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. ठीक आहे, ते स्वतः राहिले नाहीत, काही प्रॉब्लेम असतील, परंतु त्यांचे खासदार, त्यांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यामुळे दिल्लीच्या वर्तुळामध्ये, राज्याच्या वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू झाली की शरद पवार इंडिया आघाडीवर नाराज आहेत का? शरद पवार इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत का? शरद पवार इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत या माध्यमातून देत आहेत का? अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची इंडिया आघाडीची बैठक असताना शरद पवार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. अनेकांनी आणि मोठ्या म्हणजे राज्याच्या आणि देश पातळीवरील वर्तमानपत्रांनी सुद्धा आपल्या वर्तमानपत्रामध्ये या मुद्द्याला स्थान दिलं आणि शरद पवार हे इंडियाच्या भूमिकेपासून पवारांची फारकत अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु शरद पवार हे नेमके असे या बैठकीला गैरहजर का राहिले? या पाठीमागे नेमकं कारण काय होतं? खरंच त्यांना इंडिया आघाडीतून बाजूला व्हायचंय का, किंवा कशा हेतूनं त्यांनी या बैठकीला जाण्याचं टाळलं? या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. पत्रकारितेमध्ये बातमीची बातमी शोधली पाहिजे. एखादी घटना घडून गेल्यानंतर केवळ त्याचे अंदाज करून चालत नाही, किंवा लोकांनी ती बातमी वाचावी अशा पद्धतीचे मथळे देऊन चालत नाही. थोडंसं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 100% सत्य हाती नाही लागलं तरी सत्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला पाहिजे. मित्रांनो, शरद पवार हे दिल्ली येथे संपन्न झालेल्या म्हणजे गेल्या मंगळवारी जी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली त्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाहीत. त्यांचा एकही खासदार म्हणजे उपस्थित राहिला नाही. आता सुप्रिया सुळे तर परदेशात आहेत, परंतु त्यांचा खासदार उपस्थित राहिला नाही किंवा त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे देशात एक चर्चा सुरू झाली की हा काय प्रकार आहे? शरद पवार इंडिया आघाडीच्या पासून दूर जाऊ इच्छितात का? त्यांचं आता इंडिया आघाडी बरोबर पटत नाही का? त्यांचे कोणाशी मतभेद सुरू झालेत का? राहुल गांधी यांनी त्यांचं पटत नाही का? मल्लिकार्जुन खरगे यांचं त्यांचं पटत नाही का? किंवा इंडिया आघाडीतले जे बाकीचे मुख्यमंत्री आहेत, जे प्रमुख पक्षाचे नेते आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचं कुठं काही खटकलं का? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत आणि त्यावर चर्चा सुद्धा घडते. परंतु मित्रांनो, गोष्ट थोडीशी वेगळी आहे. ती गोष्ट काय आहे आपण ती जरा समजून घ्या. मी गेल्या आठवड्यामध्ये एक व्हिडिओ केला होता की महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती पक्की झालेली आहे. ते दोघं, त्यांचं जे मनोमिलन आहे हे मनोमिलन आता लवकरच एका मोठ्या कार्यक्रमामध्ये ते आता जाहीर सुद्धा होणार आहे. राज ठाकरेंनी काही अटी उद्धव ठाकरेंना घातल्या, उद्धव ठाकरेंनी काही अटी राज ठाकरेंना घातल्या आणि हो नको म्हणताना या सर्व अटी एकमेकांनी मान्य केलेल्या आहेत. इतकंच काय तर महाविकास आघाडी ही मध्ये सुद्धा राज ठाकरे सहभागी होण्याला तयार झालेले आहेत. राज ठाकरे तयार झालेले आहेत. आता महाविकास आघाडीमध्ये सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे 3 प्रमुख पक्ष आहेत. आता राष्ट्रवादी महाविकास आघाडीमध्ये मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांचं मनोमिलन पक्क झालेलं आहे. परंतु काँग्रेस पक्षानं मात्र अद्यापपर्यंत राज ठाकरेंच्या या युतीबरोबर येण्याच्या निर्णयाला, किंवा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जे काही मनोमिलन घडवून आणलंय, किंवा शरद पवारांनी हे मनोमिलन घडावं यासाठी जो काही आतला संदेश पाठवलेला आहे, यामध्ये अजून काँग्रेस पक्ष सहभागी झालेला नाही. काँग्रेस पक्षाने जाहीरपणाने असं स्टेटमेंट केलेलं नाही, किंवा राज ठाकरे जर महाविकास आघाडीत आले तर त्यांचं स्वागत अशा पद्धतीचं विधान महाराष्ट्राच्या प्रदेशाच्या अध्यक्षाकडून किंवा काँग्रेसच्या एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडून अद्याप झालेलं नाही. बातमी ही आहे की शरद पवारांनी गेल्या महिन्यामध्ये, मेच्या साधारण 15, 16, 17 या 2-3 तारखेमध्ये राहुल गांधी यांना आणि मल्लिकार्जुन खरगे यांना एक निरोप पाठवलेला आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्फत की महाराष्ट्रामध्ये आता एक नवी आघाडी आपण करतो आहोत आणि आघाडीसोबत आपण राज ठाकरे यांनाही आता सहभागी करून घेतोय. आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून आपल्याला त्यांना सोबत घ्यायचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मी म्हणजे शरद पवार यांनी घेतलेला आहे. आणि तशा पद्धतीनं सर्व जे चर्चा आहेत या चर्चा सुरू आहेत किंवा त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसनं सुद्धा या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.
आणि राज ठाकरेंचं स्वागत करण्याचं स्टेटमेंट करावं किंवा जी काही काँग्रेसची या संदर्भामध्ये अधिकृत भूमिका आहे ती जाहीर करावी असे शरद पवारांनी सूचना ही महाराष्ट्राच्या काँग्रेस अध्यक्षाच्या माध्यमातून केंद्रीय अध्यक्षांकडे म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली. मात्र आता या गोष्टीला जवळपास 15-20 दिवस लोटून गेलेले आहेत. अद्यापपर्यंत काँग्रेस पक्षाकडनं या संदर्भात कसलाही काय म्हणतो आपण त्याला की प्रतिउत्तर या विषयाला अद्यापपर्यंत प्राप्त झालेलं नाही. काँग्रेसनं मौन धारण केलेलं आहे किंवा शरद पवारांना असं कळवलं नाही की चांगली गोष्ट आपण सगळे एकत्र येऊ आणि राज्यामध्ये काम करू किंवा असंही कळवलेलं नाही की नाही हे असं आम्हाला चालणार नाही. राज ठाकरे हे महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये येणार असतील तर काँग्रेस सोबत राहणार नाही अशा या दोन्हीपैकी कुठलाही निर्णय अद्यापने त्यांनी कळवलेला नाही. या गोष्टीचा शरद पवारांना राग येणं किंवा ही खंत त्यांच्या मनामध्ये असणं हे स्वाभाविक आहे आणि हीच नेमकी बाब कालच्या या मंगळवारी जे दिल्लीमध्ये बैठक झाली इंडिया आघाडीची या बैठकीमध्ये गैरहजर राहून त्यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांना आठवण करून दिले की मी तुम्हाला एक 15 दिवसापूर्वी निरोप दिला होता. त्या निरोपाचं काय झालं, त्याविषयी पक्षाची भूमिका काय आहे, तुमची भूमिका काय आहे, तुम्हाला जे काही म्हणायचं असेल तर तुम्ही का सांगत नाही किंवा मी दिलेल्या निरोपाची तुम्हाला आठवण नाही कराय. अशा पद्धतीनं त्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव व्हावी आणि मग त्यावर पुढे जी काही भूमिका असेल ती ठरवावी. यासाठी शरद पवारांनी आखलेला हा एक मोठा डाव होता आणि हे पक्षाच्या बरोबर लक्षात आलं म्हणजे काँग्रेस पक्षाच्या सुद्धा बरोबर लक्षात आलेलं आहे की पवार साहेबांच्या या सूचनेला आपण प्रतिसाद अद्यापने पाठवलेला नाही. ही गोष्ट पक्षाच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या सगळ्यांच्या लक्षात ही गोष्ट आलेली आहे. केवळ आणि केवळ राज ठाकरे यांच्या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी शरद पवारांनी इंडिया आघाडीच्या बैठकीला जाण्याचं टाळलेलं आहे आणि त्यांच्या खासदारांना सुद्धा उपस्थित राहू नये अशा आदेश आणि सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. याचा अर्थ ते इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहेत, इंडिया आघाडीवर ते नाराज आहेत किंवा आता ते बाहेर पडण्याची फारकत घेण्याच्या मनस्थितीमध्ये आले असा अजिबात नाही. त्याचं कारण असं आहे की शरद पवारांचं वय, त्यांची विचारधारा पूर्णपणे त्यांची विचारधारा ही कधीही भारतीय जनता पार्टी बरोबर किंवा RSSच्या विचारधारेबरोबर जुळू शकत नाही. अखेरच्या क्षणापर्यंत ते आपल्या या पुरोगामी भूमिकेवर ठाम राहतील असं एकंदरीत त्यांच्या सगळ्या बोलण्या चालण्यावरून किंवा त्यांच्या चिंतनातून, त्यांच्या भाषणातून, त्यांच्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून किंवा त्याने जे आत्मकथा लिहिले त्याच्या संदर्भातून हे लोकांच्या समोर येते की विचारधारेचे हे शरद पवार पक्के आहेत. सत्ता येईल जाईल परंतु आपण या विचारधारेच्या बरोबर असलं पाहिजे. जवळची माणसं इकडे तिकडे गेली तरी त्यांना पवारसाहेबांना फारसा फरक पडत नाही पण मी स्वतः मात्र आपण RSSच्या विचारधारेशी कधीही जुळवून घ्यायचं नाही ही त्यांची भूमिका ठाम आहे. त्यामुळे ते इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची अजिबात शक्यता नाही. शिवाय पवारांना भविष्याचाही चांगला वेध असतो, भविष्यात काही वेगळं चांगलं घडू शकतं याची त्यांना खात्री असते आणि इंडिया आघाडी किंवा सध्या विद्यमान सरकारविषयी देशभरामध्ये जी नाराजी निर्माण झालेली आहे मोदी सरकार यांच्याविषयी पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं सैनिक कारवाई झाली पाकिस्तान बरोबर आणि ज्या पद्धतीचा सीजफायर झाला, शस्त्रसंधी झाली, त्यामुळे निर्माण झालेलं देशभरातलं वातावरण हे पूर्णपणे सरकारच्या विरोधातलं वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये शरद पवार हे इंडिया आघाडीतून फारकत घेतील हे आता कोणालाच पटणार नाही किंवा ते बाजूला पडतील असंही कोणाला पटणार नाही. राज ठाकरे यांच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या पुढे सर्वात मोठा असलेला जो प्रश्न आहे तो हा प्रश्न आहे की राज ठाकरे यांची उद्या म्हणजे जेव्हा ते इंडिया आघाडीत सहभागी होतील किंवा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातले सहभागी होतील तेव्हा राज ठाकरेंची भूमिका उत्तर भारतीयांच्या बाबतीमध्ये नेमकी काय असेल. मराठी या विषयावर काँग्रेसचाही विरोध नाही म्हणजे ते मराठीचं कितीही राज ठाकरेंनी समर्थन केलं तरी राज ठाकरेंच्या या मराठीच्या प्रेमाला काँग्रेसचा कसलाही विरोध नाही असं अंतर्गत सूत्राकडून कळतं. मात्र उत्तर भारतीय हा जो मुद्दा राज ठाकरे अधूनमधून लावून धरतात मग ते उत्तर प्रदेशच्या मुंबईत येणाऱ्या लोंढ्याच्या संदर्भात असो, बिहारच्या मुंबईत येणाऱ्या लोंढ्याच्या संदर्भात असो किंवा उत्तर प्रदेशच्या इथून उत्तर भारतातल्या एकूण कामगारांच्या संदर्भामधला जो मुद्दा असतो राज ठाकरे सातत्याने उचलून धरतात आणि आमच्याच राज्यातल्या लोकांना नोकऱ्या नाही तर तुम्ही
तुम्ही इथे येऊन आमचा रोजगार मारताय, अशी भूमिका सातत्याने घेतात. हा मुद्दा एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाला अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळे या मुद्द्याचं नेमकं काय करायचंय किंवा राज ठाकरेंच्या या भूमिकेचं नेमकं काय करायचंय असा प्रश्न सध्या काँग्रेस पुढे पडला असल्यामुळे काँग्रेस या विचारावर किंवा या मुद्द्यावर आपला निर्णय देत नाही, असंही अत्यंत वरिष्ठ गोटातून खास सूत्राकडून ही गोष्ट पूर्णपणे समजलेली आहे. आता खरं म्हणजे काँग्रेसचा जे कडवं हिंदुत्व पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेचं सुद्धा होतं, त्या कडव्या हिंदुत्वाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा विरोधच होता. धर्मनिरपेक्ष भावना किंवा धर्मनिरपेक्ष विचारधारा हीच काँग्रेसची विचारधारा होती. उद्धव ठाकरे यांनी जेव्हा आपल्या हिंदुत्वाची व्याख्या नव्याने लोकांच्या समोर मांडली तेव्हा काँग्रेसने त्याला पूर्णपणे ऍक्सेप्ट केलेलं होतं, स्वीकारलेलं होतं. राज ठाकरे उद्या हिंदुत्वाची उद्धव ठाकरेंची जी नवी केलेली व्याख्या आहे हीच व्याख्या राज ठाकरे सुद्धा मान्य करणार असल्यामुळे त्याही गोष्टीचा काँग्रेसला विरोध नाही. राहता राहिला मुद्दा हा परप्रांतीयांचा किंवा उत्तर भारतीयांचा. या मुद्द्यावर राज ठाकरेंची भूमिका काय असणार आहे हा मुद्दा काँग्रेस पक्षासाठी सध्या जड जातोय असं वरिष्ठ पातळीवरून आपल्याला समजतं. या सगळ्या गोष्टीचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे किंवा राष्ट्रवादी शरद पवार किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे या तिघांचं पक्क ठरलेलं आहे की भविष्यातल्या उद्याच्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, मग ते महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या सगळ्या निवडणुका एकत्र लढवायच्या. काँग्रेस मात्र या विषयावर अजून शांत आहे आणि काँग्रेसनं आपली भूमिका जी असेल ती पटकन जाहीर करावी यासाठी शरद पवारांनी दिल्ली येथे मंगळवारी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीला गैरहजर राहण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यातून जो संदेश काँग्रेस पक्षाला त्याने दिलेला आहे तो संदेश बरोबर काँग्रेस पक्षापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यामुळे आता काँग्रेस 1-2 दिवसामध्ये या संदेशावर आपला निर्णय देईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडतील हा जो मुद्दा सध्या मांडला जातोय हा मुद्दा योग्य आहे असं सध्या तरी वाटत नाही, कारण त्यांची या मुद्द्यासाठी त्यांनी केलेली ही एक राजकीय खेळी आहे. इतकंच या घटनेचं महत्व आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.